गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या ठिकाणी दिलेल्या आकृतीचा आपण अभ्यास करणार आहोत. ही आकृती आहे 2 तराजूची आकृती आहे. तर या आकृतीच्या वरच्या बाजूला लिहिलेलं आहे हे करून पहा आणि या आकृतीच्या खाली काही प्रश्न विचारलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत, उत्तर लिहायचे पण आहेत. या आकृतीचं आपण नीट निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर द्यायचं आहे आणि लिहायचं आहे. प्रश्न पहिला आहे, आकृती काय दर्शविते? तुम्ही जर या आकृतीचे निरीक्षण केले तर असे दिसून येते की एका पारड्यामध्ये जन्मदर दर्शविले आहे तर दुसऱ्या पारड्यामध्ये मृत्यूदर दर्शविले आहे. जन्मदर आणि मृत्यूदरातील तफावत दर्शविते. लोकसंख्या वाढ अवलंबून असते. तर आकृती काय दर्शविते? तर जन्मदर आणि मृत्यूदर यांच्यातील तफावत दर्शविते. हे या प्रश्नाचे उत्तर आहे. दुसरा प्रश्न विचारला आहे, जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असल्यास लोकसंख्येवर काय परिणाम होईल? या प्रश्नाचे उत्तर निश्चितपणे आपल्याला सांगता येईल की जन्मदरापेक्षा मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या वाढ होणार नाही, ती लोकसंख्या घटणार. तर या प्रश्नाचे उत्तर असेल लोकसंख्या घट. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारलेला आहे, मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असल्यास लोकसंख्यावर काय परिणाम होईल? तर याचे उत्तर देखील असेल ते म्हणजे मृत्यूदरापेक्षा जन्मदर जास्त असेल तर निश्चितच लोकसंख्या वाढते. याचे उत्तर लोकसंख्या वाढ हे असेल. प्रश्न चौथा आहे, दोन्ही म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर वाढ किंवा वृद्धी समान असल्यास काय होईल आणि असे शक्य आहे का? असा प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल, जर जन्मदर आणि मृत्यूदर समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहील, पण अशा प्रकारची स्थिती अपवादात्मक परिस्थितीमध्येच असते. हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तुम्हाला या ठिकाणी एक चार्ट तुम्हाला दिसतो बघा, ते म्हणजे लोकसंख्या बदलाचे घटक. हा एक उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे. हा घटक अभ्यासत असताना एखाद्या प्रदेशातील लोक दुसऱ्या प्रदेशांच्या लोकांपेक्षा वेगळे असतात. त्या वेगळेपणाची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल. मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की प्रदेश बदलला की लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. मग आज सोलापूरमध्ये आढळणारे लोक असतील, त्यांच्यामध्ये वेगळेपणा दिसून येतो. जळगावमध्ये आढळणारे लोक असतील, त्यांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. अहमदनगरमध्ये आढळणारे लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. पुण्यात आढळणारे लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. त्याचप्रमाणे राज्यांचा जर आपण विचार केला, महाराष्ट्रामध्ये आपल्याला वेगळेपण दिसून येते. कर्नाटकातील लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. आंध्रमधील लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. उत्तर प्रदेशातील लोकांचे वेगळेपण आपल्याला दिसून येते. हे वेगळेपण करत असताना कोणती वर्गवारी विचारात घ्यायची? तर ते म्हणजे प्रथमतः आपण विचारात घेतले पाहिजे. तर पहिला मुद्दा आहे ते म्हणजे वय. तर वय हा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. वयानुसार वर्गवारी करता येतो. दुसरा मुद्दा आहे लिंग. स्त्री पुरुष याच्या बाबतीत देखील आपल्याला वर्गवारी करता येते. तिसरा आहे वास्तव्याचे ठिकाण, याचेही आपल्याला वर्गवारी करता येते. चौथा आहे रोजगाराचे प्रकार, याचे देखील आपल्याला वर्गवारी करता येते. प्रत्येक भागामध्ये रोजगाराचे प्रकार भिन्न भिन्न स्वरूपाचे आढळतात. काही राज्यामध्ये कोणी प्राथमिक व्यवसाय करतील, काही राज्यामध्ये कोणी द्वितीयक व्यवसाय करतील, काही राज्यामध्ये काही लोक तृतीयक व्यवसाय करतील, काही राज्यामध्ये काही लोक चतुर्थक व्यवसाय करतील. तर अशा प्रकारे रोजगारामध्ये सुद्धा भिन्नता आढळते, हे आपल्याला दिसून येते. पाचवा मुद्दा आहे ते म्हणजे शिक्षण. प्रत्येक प्रदेशातील शिक्षणाची स्थिती वेगळी असते. त्यानुसार आपल्याला देखील वर्गवारी करता येतो. प्राथमिक शिक्षण असेल, माध्यमिक शिक्षण असेल,
उच्च माध्यमिक शिक्षण असेल, पदवीधर शिक्षण असेल, पदव्युत्तर शिक्षण असेल, अशा पद्धतीची वर्गवारी करता देखील आपल्याला येतो. त्यात 6वा मुद्दा आहे आयुर्मान. प्रत्येक प्रदेशातील लोकांचे आयुष्य किंवा आयुर्मान देखील आपल्याला वर्गवारी करता येतो. लोकसंख्या बदलाच्या घटकामध्ये लोकसंख्येचे वेगळेपण हा या 6 मुद्द्याद्वारे आपल्याला स्पष्ट करता येतो. त्यानंतर लोकसंख्येतील बदल या घटकाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. लोकसंख्येतील बदल हा एखाद्या प्रदेशातील रहिवाशांच्या संख्येत विशिष्ट कालावधीत झालेला बदल होय. लोकसंख्येतील बदल हे दर्शवित असताना कोणत्या पद्धतीने बदलतो ते म्हणजे हा बदल कधी सकारात्मक असतो किंवा लोकसंख्या वाढ असते, किंवा हा बदल नकारात्मक असतो किंवा लोकसंख्या घट असते. अशा पद्धतीने लोकसंख्या बदल आपल्याला सांगता येतो. हा बदल कधी कधी संख्यात्मक असेल किंवा टक्केवारी स्वरूपात असेल. जेव्हा हा बदल अंक किंवा टक्केवारीचा आधार घेऊन सांगितला जातो तेव्हा त्या लोकसंख्येतील बदल हा आर्थिक विकासाचा एक निर्देशक ठरला जातो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामाजिक विकास म्हणून देखील लोकसंख्येच्या बदलाकडे पाहता येतो. उदाहरणार्थ विद्यार्थी मित्रांनो, जर आपण लोकसंख्येच्या बदलाबद्दल जर आपण विचार केला तर लोकसंख्या जेव्हा कमी असते तेव्हा गरिबी कमी करता येते किंवा ते कमी करणे शक्य होते. कारण थोडीशी लोकसंख्या असेल तर आपल्याला निश्चितपणे निर्णय घेता येतो, ठोस निर्णय घेता येतात. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू आणि स्थलांतर हे लोकसंख्या बदलातील 3 महत्त्वाचे घटक आहेत. तर आपण या स्लाइडमध्ये ढोबळ जन्मदर पाहणार आहोत. ढोबळ जन्मदराची संकल्पना पाहणार आहोत. या ठिकाणी आपण ढोबळ जन्मदर म्हणजे काय त्याची व्याख्या आपण पाहूया. ढोबळ जन्मदर म्हणजे एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे जन्माला येणारी जिवंत अर्भकांचे प्रमाण होय, म्हणजेच ढोबळ जन्मदर होय. तर ढोबळ जन्मदर काढण्याचे सूत्र या ठिकाणी आपल्याला खालीप्रमाणे मांडता येईल. तर ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षातील एकूण लोकसंख्या गुणिले 1000. तर या सूत्रानुसार आपण कुठल्याही गावाची जन्मदर काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील तुमच्या गावाची ढोबळ जन्मदर काढू शकता. आणि हे ढोबळ जन्मदर काढण्यासाठी जी आकडेवारी आवश्यक असते ती आकडेवारी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध असतात. तेथील आकडेवारी घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावाची जन्मदर काढू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही या सूत्राचा वापर करून तालुक्याची जन्मदर काढू शकता, जिल्ह्याची जन्मदर काढू शकता, राज्याची जन्मदर काढू शकता, जर आकडेवारी उपलब्ध असेल तर. तर याचे एक उत्तम उदाहरण पाहूया. एक शहर घेऊया आणि या शहराची 2019 सालची लोकसंख्या आहे ते म्हणजे 2,23,000 इतकी होती. तर याच शहरातील याच वर्षी 3,250 अर्भके जन्माला आली. तर आता आपण या काल्पनिक शहराची ढोबळ जन्मदर आपण खाली सूत्रानुसार काढूया. तर ढोबळ जन्मदर बरोबर एका वर्षात जन्मलेल्या जिवंत अर्भकांची संख्या भागिले त्या वर्षातील एकूण लोकसंख्या गुणिले 1000. तर अर्भकांची संख्या आहे 3,250 भागिले एकूण लोकसंख्या म्हणजे किती 2,23,000 गुणले 1000. याचं उत्तर येते 14.57. म्हणजे त्यावेळी या काल्पनिक शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 14.57 इतकी जिवंत अर्भके जन्माला आली. त्यानंतर आपण या स्लाइडमध्ये ढोबळ मृत्यूदर पाहूया. ढोबळ मृत्यूदर संकल्पना पाहूया. तर ढोबळ मृत्यूदर म्हणजे विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर 1000 लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे प्रमाण म्हणजे ढोबळ मृत्यूदर होय. आता
ढोबळ मृत्यूदर काढण्याचे सूत्र बघूया. तर ढोबळ मृत्यूदर बरोबर एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागिले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणिले 1000. आता याचं एक उदाहरण बघूया. ढोबळ मृत्यूदर बरोबर 2986 भागिले 2,23,000 गुणिले 1000. याचं उत्तर येते 13.39. म्हणजे त्या वर्षी त्या शहरामध्ये प्रत्येक 1000 लोकसंख्येमागे 13.39 लोक मृत्यू पावले होते. तर हा झाला ढोबळ मृत्यूदर. आता आपणाला कधी कधी लोकसंख्या वाढ काढायला सांगितले जाते. तर लोकसंख्या वाढीचे साधं सोपं सूत्र वापरले जाते. ते म्हणजे लोकसंख्या वाढ बरोबर सध्याची लोकसंख्या गुणिले आधीची लोकसंख्या. आपण एक उदाहरण पाहूया. तर लोकसंख्या वाढ बरोबर 14.57 वजा 13.39. याचं उत्तर येते 1.18. म्हणजे आता आपण लोकसंख्या वाढ आणि विस्फोट हे घटक पाहणार आहोत. जन्म आणि मृत्यू दरामुळे लोकसंख्येत वाढ किंवा घट होते, तेव्हा जन्मदराचे प्रमाण आणि मृत्यूदराचे प्रमाण हे लोकसंख्येच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. याचा परिणाम आर्थिक विकासावर होतो. तर या ठिकाणी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे. ते तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या तक्त्यामध्ये बघा एकूण 4 कॉलम दिलेले आहेत. पहिल्या कॉलम दिलेला आहे अनुक्रमांक दिलेले आहेत, दुसऱ्या कॉलममध्ये जन्मदर दिलेला आहे, तिसऱ्या कॉलममध्ये मृत्यूदर दिलेला आहे, चौथ्या कॉलममध्ये लोकसंख्येवर होणारा परिणाम दिलेला आहे. ते आपल्याला लिहायचं आहे. पहिल्या कॉलममध्ये 1, 2, 3, 4, 5 असे क्रमांक दिलेले आहेत. जन्मदर कसा आहे त्याखाली दिलेला आहे जास्त 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 घटता कमी. मृत्यूदर कसा आहे ह्या कॉलममध्ये जास्त घटता कमी कमी असं दिलेलं आहे. तर पहिला आहे जन्मदर जास्त आहे, मृत्यूदर जास्त आहे. तर लोकसंख्येवर कसा परिणाम होतो? तर लोकसंख्येवर स्थिर किंवा वाढ असे दिसून येतो. दुसरा आहे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर घटता आहे. मग लोकसंख्येवर काय परिणाम होतो? तर लोकसंख्या वाढते. त्यानंतर तिसरा आहे जन्मदर जास्त मृत्यूदर कमी. तर या ठिकाणी काय दर्शवते? लोकसंख्येवर परिणाम कसा होतो? तर लोकसंख्या या ठिकाणी देखील वाढते. त्यानंतर जन्मदर घटतो आणि मृत्यूदर देखील घटतो. तर लोकसंख्येवर होणारा परिणाम कसा असतो? तर या ठिकाणी लोकसंख्या वाढते किंवा लोकसंख्या स्थिर असते. आणि शेवटचा आहे जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदर कमी आहे. तर या ठिकाणी काय परिणाम दिसून येतो? लोकसंख्येवर होणारा परिणाम हे जास्त किंवा स्थिर असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक रंगीत असा छानसा आलेख दाखवलेला आहे. या आलेखामध्ये पहिल्या कॉलममध्ये दिलेले आहेत टप्पे दर्शवलेले आहेत. एकूण 5 टप्पे दर्शवलेले आहेत. दर हजारी जन्मदर आणि मृत्यूदर दिलेला आहे. आता मित्रांनो आकृतीचे नीट निरीक्षण आपल्याला करायचं आहे. या आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करायचं आहे आणि त्या आकृतीखाली दिलेल्या 6 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायचं आहे. तर या ठिकाणी या आकृतीखाली पहिला प्रश्न विचारलेला आहे. ते म्हणजे आलेखातील निळी आणि काळी या रेषा काय दर्शवितात? याचं उत्तर आहे तर निळी रेषा जी आहे ती जन्मदर दर्शविते. तर काळी रेषा जी आहे तर मृत्यूदर दर्शविते. याचे उत्तर आहे. प्रश्न दुसरा. तर या आलेखामध्ये दाखवलेला हिरवा भाग काय दर्शवितो? तर उत्तर आहे या आलेखामध्ये दाखवलेला हिरवा भाग नैसर्गिक वाढ दर्शविते. तर तिसरा प्रश्न आहे आलेखात दाखवलेला निळा भाग काय दर्शवितो? याचं उत्तर आहे आलेखात दाखवलेला निळा भाग हा नैसर्गिक घटक दर्शवितो. चौथा प्रश्न आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे? तर याचं उत्तर आहे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा अधिक आहे असं दर्शवितो. पाचवा प्रश्न आहे कोणकोणत्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे? तर याचं उत्तर आहे 5व्या टप्प्यात जन्मदर हा मृत्यूदरा एवढाच आहे. 6वा प्रश्न आहे कोणत्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे? तर याचं उत्तर आहे 5व्या टप्प्यात मृत्यूदर हा जन्मदरापेक्षा अधिक आहे. अशा पद्धतीने या आलेखावरून या 6 प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतील.
तर आपण लोकसंख्या संक्रमण सिद्धांत या आलेखावरून आपण अभ्यास केलेला आहोत. त्या आलेखावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील दिलेली आहे. तर त्याच्यावर आधारित 5 टप्प्याचा अभ्यास आपण करणार आहोत. पहिला टप्पा जो आहे ते म्हणजे अतिशय स्थिर. तर याच्यामध्ये जन्मदर जास्त आढळतो, मृत्यूदर जास्त आढळतो आणि लोकसंख्या देखील कमी किंवा स्थिर आढळते. तर या टप्प्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या टप्प्यामध्ये शैक्षणिक सुविधांचा अभाव येतो. दुसरं वैशिष्ट्य आहे या टप्प्यामध्ये द्वितीयक व तृतीयक व्यवसायाचे प्रमाण नगण्य असते. या टप्प्यामध्ये प्राथमिक व्यवसायाचे प्रमाण जास्त आढळते. तर हा टप्पा कोणकोणत्या देशात आढळते की जे देश आर्थिकदृष्ट्या अविकसित आहेत आणि मागासलेले आहेत त्या ठिकाणी हा टप्पा आढळून येतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे ज्या देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला आहे, शैक्षणिक विकास कमी झालेला आहे, अशा देशामध्ये हा टप्पा आढळून येतो. तर पाचवा वैशिष्ट्य आहे या सारख्या देशात स्वच्छता नसते, वैद्यकीय सुविधांचा अभाव आढळतो, संसर्गजन्य रोगांचे प्रमाण जास्त आढळते. अशा समस्या या टप्प्यातल्या देशामध्ये आढळते. तर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जन्मदर जास्त आणि तर रोगराईमुळे आणि कुपोषणामुळे मृत्यूदरही जास्त आढळतो. सध्या अशा परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जगात कोणताही देश नाही. त्यानंतर दुसरा टप्पा आहे आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा. तर यामध्ये जन्मदर जास्त असतो, मृत्यूदर कमी होण्यास सुरुवात होतो. सुरुवातीला वाढ होते, नंतर शेवटी ही वाढ कमी होत जाते. अशा पद्धतीने लोकसंख्येची स्थिती आपल्याला दिसून येते. आता या दुसऱ्या टप्प्याची वैशिष्ट्ये आपण बघूया. पहिला आहे विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय सुविधा आणि आरोग्य सुविधांचा विकास झाल्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढलेली दिसून येते. हा दुसरा टप्पा किंवा ही परिस्थिती दुसऱ्या टप्प्यात दिसून येते. विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकासाचा लाभ घेता येतो, वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येतो, आरोग्य सुविधांचा उपयोग करून घेता येतो. दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रोगराईवर नियंत्रण आणल्यामुळे मृत्यूदरात घट होते आणि लोकसंख्या वेगाने वाढते. तिसरं वैशिष्ट्य आहे अशा प्रदेशामध्ये वाहतूक व्यवस्थेचा विकास होतो, वाहतूक सुविधांचा विकास होतो किंवा विकास केला जातो. चौथं वैशिष्ट्य आहे लोकसंख्या वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात, त्यामुळे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करण्याचे प्रयत्न केले जातात. पाचवं वैशिष्ट्य आहे सध्या जे देश जास्त लोकसंख्येचे आणि विकसनशील देश आहेत ते या टप्प्यातून जात आहेत. सहावं वैशिष्ट्य आहे या टप्प्यात लोकसंख्येची वाढ सर्वाधिक असल्याने या टप्प्याला लोकसंख्या विस्फोटाचा टप्पा असेही म्हणतात. उदाहरणार्थ बांगलादेश, कांगो, नायजर, युगांडा हे देश या टप्प्यातून जात आहेत. त्यानंतर आता तिसरा टप्पा अभ्यासणार आहोत. तिसरा टप्पा आहे नंतरच्या काळात विस्तारणारा. या टप्प्यामध्ये जन्मदराची स्थिती काय असते तर जन्मदर कमी होण्यास सुरुवात होते, मृत्यूदर सतत घट होत जातो आणि लोकसंख्या वाढीचा दर कमी होतो. सुरुवातीला वाढ जास्त आणि शेवटी कमी होत जाते. तर या टप्प्याची वैशिष्ट्ये आपण पाहूया. पहिलं वैशिष्ट्य आहे देशाच्या आर्थिक विकासाचा वेग वाढतो. दुसरं वैशिष्ट्य आहे लोकांचे दरड उत्पन्न वाढते, लोकांच्या हाताला काम मिळतो आणि त्यामुळे लोकांचे दरड उत्पन्नात वाढ होते. तिसरं वैशिष्ट्य आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये राहणीमान गरिबीमुळे खालवले जाते, मात्र या टप्प्यात लोकांचे राहणीमान उंचावल्यामुळे गरिबी कमी होते. चौथं वैशिष्ट्य आहे या टप्प्यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर देखील वाढतो. पाचवा आहे या टप्प्यात द्वितीयक व तृतीयक व्यवसायाचा देखील विकास होतो. सहावा आहे शैक्षणिक सुविधा वाढल्यामुळे लोकांची शैक्षणिक प्रगती मोठ्या प्रमाणात होते
त्यामुळे शैक्षणिक पातळी उंचावते आणि म्हणून ही एक जमेची बाजू या टप्प्यात सांगता येतो. त्यानंतर शेवटचं आहे, लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम लोकांना समजतात. त्यामुळे लोकांना कुटुंब नियोजनाचे महत्त्व त्यांना समजते. त्यामुळे कुटुंबाचा आकार, कुटुंबाची संख्या कमी अथवा लहान ठेवण्याचे ते प्रयत्न करतात. पूर्वीच्या काळी एका दाम्पत्याला 10-10, 12-12 अपत्य असायचे. नंतर ते 5-6 अपत्यावर आले. त्यानंतर ते 2-3 अपत्यावर आले. तर हम दो हमारे दो या संकल्पनेवर आले. त्यानंतर काही ठिकाणी तर एक दाम्पत्य एक मूल, एक कुटुंब एक मूल ही संकल्पना आली. त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जे देश विकसनशील टप्प्यातून विकसित टप्प्यात जातात त्यांचा या टप्प्यामध्ये समावेश होतो. उदाहरणार्थ भारत आणि चीन या तिसऱ्या टप्प्यामध्ये आहेत असे आपल्याला सांगता येतो. त्यानंतर चौथा टप्पा आहे ते म्हणजे कमी बदल दर्शवणारा. या टप्प्यामध्ये जन्मदर कमी असतो, मृत्यूदर कमी असतो आणि लोकसंख्यामध्ये अत्यल्प बदल होतो. तरी विशेष वाढही होणार नाही किंवा विशेष कमीही होणार नाही. थोडक्यात या ठिकाणी स्थिर असल्यासारखा असतो, म्हणजे कमी बदल आपल्याला दिसून येतो. या टप्प्याची वैशिष्ट्ये ते म्हणजे खालीप्रमाणे. पहिलं वैशिष्ट्य आहे देशाची सुधारलेली आर्थिक स्थिती म्हणजे विकसित अवस्था. हे या टप्प्याचा महत्त्वाचा भाग आपल्याला सांगता येतो. दुसरं आहे या टप्प्यात प्राथमिक व्यवसायापेक्षा द्वितीयक व तृतीयक व्यवसायांचे प्रमाण जास्त आढळून येतो. तिसरं वैशिष्ट्य आहे या टप्प्यामध्ये लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारलेली असते, त्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारतो. चौथं म्हणजे उच्च वैद्यकीय सुविधा, साथीच्या रोगाचे उच्चाटन, उदाहरणार्थ प्लेग, पटकी. पूर्वीच्या काळी प्लेग, पटकी यासारख्या साथीच्या रोगामुळे गावाचे गाव उद्ध्वस्त व्हायचे, तर कोरोनासारख्या संसर्गजन्य रोग आलेला आहे त्यावेळी प्लेग आणि पटकीवर आपण मात केलेलो आहोत. त्याचप्रमाणे आता आपण कोरोनावरती देखील मात करणार आहोत. पाचवं वैशिष्ट्य आहे आरोग्याबद्दल जागरूकता सुद्धा असल्याचे आपल्याला आढळून येते. पूर्वी एका घरात एखादा व्यक्ती आजारी पडला तर लवकर उपचार करून घ्यायचे नाही. आज मात्र आरोग्याबद्दल जागरूकता आलेली आहे, हे देखील आपल्याला आढळून येते. हे एक महत्त्वाचा बदल आपल्याला सांगता येतो. शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर सारखेच असल्याने लोकसंख्या अत्यल्प वाढतो. उदाहरणार्थ संयुक्त संस्थान. त्यानंतर शेवटचा टप्पा आहे ते म्हणजे पाचवा टप्पा. या पाचव्या टप्प्यामध्ये जन्मदर कमी असते, मृत्यूदर जास्त असतो, नैसर्गिक घट असते किंवा अतिशय कमी असते. सुरुवातीला वाढ होते, नंतर शेवटी ते घट होत जाते. तर या टप्प्याची वैशिष्ट्ये आपल्याला असे सांगता येईल की पहिलं वैशिष्ट्य आहे सुरुवातीला जन्मदर व मृत्यूदर समसमान असल्यामुळे लोकसंख्या वाढत नाही. दुसरं वैशिष्ट्य आहे नंतरच्या काळामध्ये जन्मदरापेक्षा मृत्यूदर वाढल्यामुळे लोकसंख्येत घट होते, या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. तर तिसरं वैशिष्ट्य आहे अशा देशात बालकांची संख्या कमी तर वृद्धांची संख्या जास्त असते. चौथं वैशिष्ट्य आहे देशाची व लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे लोकांचे राहणीमान उंचावलेले असते. पाचवं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक व वैद्यकीय सुविधा अतिशय उच्च दर्जाच्या असतात. सहावं वैशिष्ट्य आहे तृतीयक आर्थिक क्रियांचे प्रमाण या टप्प्यामध्ये वाढलेले असते. सातवं वैशिष्ट्य आहे लोकांचे आरोग्यसंपन्न व आनंदी जीवनाबाबत आग्रह असतो. उदाहरणार्थ स्वीडन आणि फिनलँड. प्लीज like and subscribe my channel समर्थ अडवी तोटे.